नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात, पण एकच गोष्ट सारखी सारखी ऐकून कंटाळवाणं वाटू शकतं, नाही का? पण जर तीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे रंगवून सांगितली तर नक्कीच आवडेल, हो की नाही? म्हणजे बघा कसं ते, आई स्वयंपाकघरामध्ये एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवते, तेव्हा ते आपल्याला आवडतं. याचाच अर्थ आपल्याला बदल आणि नाविन्य अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे अभ्यासही आपण असाच करू शकतो. आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडा बदल किंवा थोडं नाविन्य आणलं तर प्रत्येक अभ्यासाचा तास हा मजेशीरच असेल बघा. चला तर मग अभ्यास मस्तीतही थोडं नाविन्य आणूयात. आणि हेच नाविन्य घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, आपण मुलांना सांगितलं ना की तुमच्या आवडीची गोष्ट सांगा, की त्या गोष्टीमध्ये की नाही प्राणी येतात, पक्षी येतात, कधी चंद्र, सूर्य, तारे अशा अनेक गोष्टी येतात. हो, याचं कारण कसं आहे, त्यांना ती गोष्ट की नाही किंवा त्या गोष्टीतल्या सगळ्या व्यक्तिरेखा खूप जवळच्या वाटतात. म्हणजे त्यांना काहीतरी लाल रंग आवडतो, त्यांना चॉकलेटचा गोडपणा आवडतो, तर चांदोबा त्यांच्या मनाला खूप भावतो. अगदी बरोबर आहे मधुलिका. कारण आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांची जर गोष्ट आपण ऐकली की ती आपल्याला जास्त भावते. आणि म्हणूनच आज आपण हा वेध घेतोय बालवर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत. त्यांना आपण सांगितलंय की तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट घरच्यांना सांगा. आणि मुलांनी घरच्यांना तर छान छान गोष्टी सांगितल्याच आहेत, पण व्हॉइस नोटच्या माध्यमातून आपल्याला पण छान छान गोष्टी पाठवलेल्या आहेत. तर मग आता आपण ऐकायची का एक छानशी गोष्ट? आणि ती सुद्धा साधी सुधी नाही बरं, चांदोबाची टोपी ही गोष्ट ऐकूयात. चल मग. चांदोबाची टोपी. आम्ही सारे जत्रेला गेलो. बाबांनी चिंटूसाठी रंगीत चष्मा आणला. आईने माझ्यासाठी नीळ टोपी आणली. आणि मग बाळाला मिळाली साखरेची गोळी. घरी जाताना जोरात वारा सुटला. माझी टोपी उडून गेली. माझी टोपी पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर अडकली. मी खूप रडलो. रात्री जेवलोही नाही. रात्री चांदोबा वर आला. त्याने पिंपळाच्या झाडावरच्या माझ्या टोपीकडे पाहिलं. त्याने टोपी घालून पाहिली. चांदोबा हसला. मग मलाही हसावं लागलं. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर आईने मला चमकदार लाल टोपी दिली. चांदोबाने पाठवलीये असं आई म्हणाली. त्या दिवशी रात्री मी आणि चांदोबा दोघांनी आपापल्या टोप्या घातल्या आणि खूप हसलो. दोघेही खूप खुश झालो. आता सूर्यालाही टोपी हवी असेल तर
रेश्मा, या चंद्र आणि चांदण्यांमध्ये की नाही मुलं अगदी सहज हरवून जातात. हो. कधी कधी या चांदण्या मोजायचा प्रयत्न सुद्धा करतात. पण या अवकाशात असंख्य तारे आहेत, चांदण्या हम्म. आहेत, मोजणार किती ना? हो ना, पण एक आपण नक्कीच काम करू शकतो. ह्यांचं वर्गीकरण किंवा किमान अंक ओळख झाल्यावर की नाही सम आणि विषम संख्या कोणत्या हे तरी आपण नक्कीच ओळखू शकतो. हो हो हो, हे तर आहे. चल मग आता आपण गणिताचाच अभ्यास करूयात की, कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण गणितामध्ये विचारलंय की 3, 4 आणि 9 यातील प्रत्येक अंक एकदा वापरून होणारी 3 अंकी संख्या सांगा. आणि मुलांनी वेगवेगळ्या संख्या तयार केलेल्या आहेत, आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्या सुद्धा आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया अतुल कमरोव या जिल्हा परिषद शाळा दोडके इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका कोरची जिल्हा गडचिरोली इथे राहतो. यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला बोलूयात आता आपण अतुल सोबत. नमस्कार पार्वतीताई. हा, नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहे. आणि कसा सुरू आहे अतुलचा अभ्यास? अतुलचा अभ्यास छान आहे. घरी पण सांगते मुलगी. घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं अतुलचा? मीच पण सांगतो अभ्यास करा, चांगला राहा असं म्हणून. हा, तुमच्यामुळे तुमचा दिमाग चांगला भरा, अभ्यास करा. आम्ही दोघे जण अनपढ आहोत, पण तुम्ही तरी पण हुशार राहा असं म्हणून सांगतो नाही का आम्ही. आई ग, किती छान. तुम्ही किती छान आहात की तुम्ही स्वतः तुम्हाला लिहिता वाचता येते, पण त्याचं तुम्ही मुलांना प्रोत्साहन देत आहात की तुम्ही शिकायला हवं, मोठं व्हायला हवं आणि शिक्षण किती महत्वाचं आहे हे तुमच्या बोलण्यातनं आम्हाला जाणवतंय. आपण काय करता पार्वतीताई? हो, हे मुलगी पण नाही का शाळेतून येते, ते बाहेर नाही का 10वीत आहे यावर्षी, ते पण सांगते अतुलले, लहान भाऊले आपला अभ्यास करा. आमचे मायबाप अनपढ आहेत, कोणी मदत नाही करत, आम्ही समोर जाऊन असं म्हणून नाही का ते मुलगी पण सांगते. बरोबर बरोबर. ते दोघही जण आपण अभ्यासाला बसतात की त्यांच्या मागे लागायला लागतं, अभ्यास करा असं सांगायला नाही लागे, आपणच बसते बसतात. वा वा वा. तुम्ही काय करता पार्वतीताई? आम्ही शेती करतो. अरे वा, कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? 20 कट्टे होते, 1 एकर आहे. अच्छा, मग कधी अतुल आणि त्याची मोठी बहीण येतात का शेतावरती तुमच्या सोबत अधेमध्ये? हो. बर, आता आम्हाला अतुल सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो. देता त्याला फोन? हॅलो, नमस्कार. नमस्कार अतुल, कसा आहेस तू? छान आहो. आणि आता काय करत होतास? अभ्यास. अरे वा, कुठल्या विषयाचा रे? इंग्रजी. अच्छा, आणि तुझा आवडता विषय कोणता आहे रे अतुल? मराठी. मग आता आपण गणिताचा अभ्यास करायचा का? हो. मग तुला गणिताचा अभ्यास करताना भीती वाटते की नाही वाटत? नाही. व्हेरी गुड, एकदम हुशार आहे अतुल. बरं, आता आपण अभ्यास करूया, ठीक आहे? हो. मला सांग, 3, 4 आणि 9 यातील प्रत्येक संख्या एकदाच वापरून तयार होणारी 3 अंकी संख्या आम्हाला सांग. 349. ओके. आणि मला सांग, 3, 4 आणि 9 हे अंक वापरून सगळ्यात मोठी संख्या कुठली तयार होते बरं? 943. व्हेरी गुड. आणि 3, 4 आणि 9 ही संख्या एकदाच वापरून सगळ्यात लहान 3 अंकी संख्या कोणती तयार होते बरं? 3 अंकी संख्या कोणती तयार होते? 349. व्हेरी गुड, मस्त. बरं, आता मी तुला संख्या देते, त्याच्यापासून तू मला सगळ्यात मोठी संख्या बनवून दाखव. 3 अंकी. नंबर आहे 6, 4 आणि 2. 642. व्हेरी गुड. आणि सगळ्यात लहान संख्या कोणती बरं तयार होते? 246. व्हेरी गुड, मस्त. तर बरं, आता मला सांग की तू मगाशी आम्हाला सांगितलं की तुला इंग्रजी हा विषय खूप आवडतो, बरोबर? हो. मग तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. फोन टू मी, फाईन इन ऑफ मी, डॉग मी आहो, टाउन बीज रिटर्न ऍप, फोन टाइम, प्ले टाइम, नावी पॉप क्यू, लाइन द ब्लेंडर, क्लिक ऑन द सोड. बरं, तुला एखादी मराठी कविता म्हणता येते का? मराठीच्या पुस्तकातली पाठ आहे का एखादी कविता? 2 लहान उंदीर विनायला बसले, हळूच्या मांजर डोकावले, तुम्ही काय करता रे उंदऱ्यानो, बाळासाठी कपडे विणतो, आम्ही यावे का मदत करायला, नको बायसात डोका उडवाल. अरे वा,
बरं आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? इंजिनियर व्हावंसं वाटतंय. अरे वा, खूपच छान. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. बाय. मधुलिका, आपण आता गणिताचा जो अभ्यास दिला होता, 3 संख्या देऊन एकदाच अंक वापरायचा आणि वेगवेगळ्या संख्या तयार करायच्या होत्या, बरोबर? हो बरोबर. पण गोष्टींमध्ये थोडंसं वेगळं असतं बघ. आपण एकच पात्र वेगवेगळ्या प्रकारे ते रंगवू शकतो आणि ते आपण जितक्या प्रकारे रंगवू, जितकी उदाहरणं देऊ, तेवढ्या वेगवेगळ्या गोष्टी तयार होत जातात. हा, किती मजा नाही का? आणि याच विविधतेतली गोष्ट आपल्याला खरी भावत असते. चल मग, आता अशीही वेळ झालेलीच आहे गोष्ट ऐकण्याची. ऐकूयात? हो ऐकूयात. म्हणजे मुलं तर उत्सुक असतीलच नाही का, मागच्या भागातल्या अर्धवट राहिलेल्या गोष्टीचा पुढचा भाग काय आहे बरं ऐकायला. हो हो हो, चालेल. अदृश्य करणारा अंगरखा. लेखन वर्षा जोशी. कार्बन पासून बनवलेले नॅनो फायबर्स हे चलाक धागेच आहेत. नॅनो फायबर्स म्हणजे काय? अर्णवनं विचारलं. नॅनो फायबर्स म्हणजे अगदी छोटे धागे. जेव्हा 1 मीटरला आपण 100 कोटीनं भागतो तेव्हा आपल्याला 1 नॅनोमीटर मिळतो. म्हणजे तो किती छोटा असेल बघ. नॅनो फायबर्सचा व्यास हा अगदी थोडे नॅनोमीटर्स असतो, बाबा म्हणाले. अर्णव आणि तनिषा पुस्तकांचा ढीग चाळत असताना त्यांना हेही सापडलं की चलाख धाग्यांपासून बनवलेल्या कापडाला बुद्धिमान कापड किंवा ई टेक्सटाईल असं म्हणतात. याचा उपयोग हेल्थवेअर मध्ये होतो. हे कपडे ज्या कापडापासून बनतात त्या कापडामध्ये सूक्ष्म संवेदनाग्राहक बसवलेले असतात. ते रुग्णाचा श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके आणि शरीराचं तापमान याची नोंद घेतात. रुग्ण घरी राहू शकतो आणि ही सगळी माहिती डॉक्टरांकडे पाठवली जाते. आता आपण तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. अदृश्य होणं शक्य आहे का? आई म्हणाली. तिनं नुकताच एका विज्ञान विषयक मासिकात एक लेख वाचला होता. एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा अंगरखा बनवला आहे की तो घातलेली व्यक्ती अदृश्य होते. यासाठीचं कापड 80 नॅनोमीटर व्यास असलेल्या धाग्यांपासून बनवलं आहे. तिनं एका चित्राकडे बोट दाखवत म्हटलं, आपण एखादी वस्तू, समजा लाल चष्मा किंवा काळा फळा पाहू शकतो, कारण ती वस्तू तिच्यावर पडणारा प्रकाश काही प्रमाणात परावर्तित करते. पण हा अंगरखा त्यावर पडणारा प्रकाश परावर्तित करत नाही. या उलट अंगरख्याच्या विशेष कापडामुळे प्रकाश किरण दिशा बदलून अंगरख्या मागे जातात. म्हणून हा अंगरखा दिसत नाही आणि त्याच्या आत असलेली व्यक्तीही दिसत नाही. मला असा शर्ट मिळेल का? अर्णवनं उत्साहित होऊन विचारलं. आपलं फक्त डोकं आणि पाय हलताना दिसत आहेत, मध्ये काहीच नाही. हे दृश्य बघून आपल्या मित्रांचे चेहरे कसे होतील या कल्पनेनंच त्याला जोरदार हसू फुटलं. सध्या तरी नाही. वर्तमानपत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे शास्त्रज्ञ आणि उत्पादक यांचे प्रयत्न चालू आहेत. काही देशांमध्ये असं कापड तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे, मात्र अजून ते उपलब्ध नाही, आई म्हणाली. अदृश्य होण्याचा अंगरखा घालून लपंडाव खेळायला केवढी मजा येईल, पण इतर लोकांना त्याचा काही उपयोग होईल का? तनिषानं विचारलं. हो, शत्रूशी लढताना सैनिक तो घालू शकतील, बाबा म्हणाले. आणि तुमचा त्रास न होता शांतपणे काम करताना मलाही तो घालता येईल, ते विनोदाने म्हणाले. दुसऱ्या दिवशी अर्णव आणि तनिषा यांनी त्यांच्या मित्रांना चलाख वस्त्रांबद्दल सगळं सांगितलं. मला एक कल्पना सुचलीये. अजून केळकर सर वर्गावर आलेले नाही, तर आपण प्रयोगशाळेत जाऊन काही मजेशीर प्रयोग करून पाहूया का? असं म्हणताना तनिषाचे डोळे चमकले. थांब थांब, अर्णव कुजबुजला. जर ते एखाद्या अदृश्य करणाऱ्या अंगरख्यात लपून आपण काय उद्योग करतो हे बघत असतील तर? चलाख वस्त्रांबद्दल माहिती. काही चलाख धाग्यांपासून बनवलेल्या कापडाचा उपयोग
चष्म्याची भिंगे, आरसे आणि दागिने स्वच्छ करण्यासाठी केला जातो. उष्णतारोधक धाग्यांपासून बनवलेली वस्त्र स्फोटकं उत्पादित करणाऱ्या कारखान्यांमधले लोक वापरतात. काही धागे पोकळ असतात आणि त्यामध्ये सुगंधी द्राव भरलेला असतो. असे धागे गाद्या आणि उशांचे अभ्रे बनवण्यासाठी वापरले जातात. तुम्हाला अदृश्य करणारा अंगरखा मिळाला तर काय कराल? अर्णव आणि तनिषा काय करणार आहेत ते पाहूया. एखाद्या माणसाने फेकून दिलेली पाण्याची प्लास्टिकची बाटली घेऊन त्याच्या समोरून चालत जायचं. त्याच्या समोर नुसतीच बाटली हलताना पाहून त्याची भीतीने बोबडी वळेल. शिक्षकांनी त्यांच्या टेबलवर ठेवलेला चष्मा अदृश्य करणाऱ्या शालीने झाकून टाकायचा. त्यांना त्यांचा चष्मा मिळणार नाही आणि वर्गात तासच होणार नाही. आधीच मधली सुट्टी झाल्याची घंटा टन 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 वाजवायची. रेश्मा, गोष्ट ऐकताना मजा आली नाही का? हो. आणि गोष्टीचे कसे वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात. म्हणजे काही गोष्टी काल्पनिक असतात, काही सत्य घटनेवर आधारित असतात, काही ऐतिहासिक असतात, तर काही स्वरचित गोष्टी सुद्धा असतात. हो ग, खरंच आहे. तसंच या नोकरशाही वर्गाचं सुद्धा आहे. याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत किंवा ह्याचा अभ्यास करायचा झाला ना तर प्रत्येक देशागणिक ह्याचं वेगवेगळं स्वरूप आपल्या समोर येत जातं. अरे वा मधुलिका, किती छान सांगितलंस तू हे. थँक्यू. पण कसं आहे, आपण ज्या देशात राहतो त्या देशातलं नेमकं नोकरशाहीचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला माहितीये का? हा प्रश्न प्रत्येकाने एकदा स्वतःला विचारून बघायला हवा. बरं, आपण स्वतःला तर विचारूयाच, पण आधी हा प्रश्न आपण आज 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना विचारूयात, कारण त्यांना अभ्यासही हाच दिलेला आहे. त्यांना आपण विचारलंय की भारतातील नोकरशाहीचं महत्व तुमच्या शब्दात सांगा. मुलांनी भारतातील नोकरशाहीचं महत्व त्यांच्या शब्दात आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया सानिया धुळप या लांजा हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी इयत्ता 8वी मध्ये शिकते. ती तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सायली धुळप यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण सानिया सोबत. नमस्कार सायली ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं पासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मजेत. आणि घरी सानियाचा अभ्यास कोण कोण घेतं? सानियाचा अभ्यास आता ती स्वतःच करते, अगोदर आम्ही घ्यायचा. तिच्या मागे अजिबात लागायला लागत नाही तर अभ्यास करत? नाही. मस्त. सानियाला भावंड कोण कोण आहेत बरं घरी? एक मोठा भाऊ आहे 12वीला, हा, छोटी बहीण आहे 5वीला. म्हणजे तिघही जण एकत्रितपणे अभ्यास करतात की खूप दंगामस्ती करतात? नाही, एकत्र बसून अभ्यास करतात. आणि मग खेळायच्या वेळेला दंगामस्ती करतात का घरातच? घरात जास्त करत नाहीत. बरं, या तिघांपैकी सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे? कोण नाही, मस्ती करत नाही जास्त, कारण अभ्यासाला बसली तर अभ्यासच करतात. हा, तिघही थोडं करतात मस्ती. बरं, आम्हाला सांगा सानिया मधला असा एखादा गुण, तिच्यातली अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडते. तिची एक गोष्ट म्हणजे तिला चित्रकला जास्त आवडते. हा, कामात पण मदत करते. अरे वा. जेवण करते, कपडे धुवायला मदत करते, भांडी घासते. इतक्या लहान वयात ती एवढी सगळी कामं करते हे ऐकून खरंच खूप अभिमान वाटला आम्हाला सानियाचा. आता आम्हाला अशा या गुणी सानियाशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, आहे. हॅलो सानिया. हॅलो. कशी आहेस तू? मी मस्त आहे. आणि आता काय करत होतीस? आता मी मराठीचा अभ्यास करत होते. तुझा आवडता विषय का मराठी? हो. आणि पण आजचा आपला अभ्यास मराठीचा नाहीये, नागरिक शास्त्राचा आहे. मग तू केलास की नाही केलास? केला. व्हेरी गुड. आणि मला सांग की तुला अभ्यास करायला आवडतो की खेळायला आवडतं? अभ्यास करायला आवडतो. आणि मग खेळायला अजिबात नाही आवडत? आवडतं. मग रोज खेळतेस की नाही तू थोड्या वेळ तरी? हो, खेळते. कुठले कुठले खेळ खेळतेस तू? लपाछपी, धावणे, पकडापकडी, एवढेच. मस्त. आणि तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतेस? तनिषा, श्रावणी, समीक्षा, ऋतुजा, निकिता, श्रेया, अशा आहेत. मस्त. आता आम्हाला सांग की आपण थोडा अभ्यास करूया, नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हा. आम्हाला सांग की भारतातील नोकरशाहीचं महत्व तुझ्या शब्दात तू मांडलंयस का? हो.
मग सांग बरं ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला. भारतातील नोकरशाहीचे महत्व. भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून जे अनेक महत्वाचे बदल करण्यात आले त्यांची अंमलबजावणी या यंत्रणेने प्रभावीपणे केली आहे. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे एक कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने जे धोरणांच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहे. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला ध्येय लाभते. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला ध्येय लाभते. दुसरे असे की नोकरशाही ही सुद्धा समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठीच्या योजना इत्यादी बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते. हे नोकरशाहीचे महत्व आहे. अरे वा, खूप छान उत्तर तयार केलंस तू. ऐकून खूप मस्त वाटलं. आम्हाला सांग, हा अभ्यास करायला, हे उत्तर मिळवायला तुला कोणी कोणी मदत केली बरं? सरांनी मदत केली माझ्या. अच्छा. आणि तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? हो. मग तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. मी एकदा एका शाळेत गेले होते. शाळेतील प्रार्थनेची वेळ होती. मुळे पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणता येत हे पाहून मी सुखावलो. मुळे प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत्त, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहत राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कुणी विचारला नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय करा? देशाचे पालन पोषण करू की गौरव वाढवू? पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देशबांधवावर करणे अवघड होय ना? हो, खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे. होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाली. खूप छान वाचून दाखवलंस तू आता आम्हाला. तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? जिल्हा अधिकारी. अरे वा. आणि त्यासाठी तू आतापासून काही तयारी करतेस का? हो. काय काय तयारी करतेस? मी जे जनरल असतं ते वाचून काढते, त्याची माहिती मिळवते. खूपच छान वाटलं हे ऐकून आम्हाला. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत मा जिजाऊ गटाच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शीतल कराळे, विजया कराळे, स्मितल कराळे, अंबिका भांगे, अश्विनी कराळे आणि महानंदा कराळे. नमस्कार शीतलताई, विजयाताई, स्मिताताई, अंबिकाताई, अश्विनीताई आणि महानंदाताई. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आम्ही एकदम मजेत आहे. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? छान चालू आहे. छान चालू आहे. आणि दिवाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या सगळ्या मुलांच्या? एकदम मजेत गेले. तेव्हा पण आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघितले का गटात? हो मॅडम. मजा आली हे सगळे प्रयोग करताना? हो, मजा आली. किती आयडिया व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत मिळालेत बरं तुमच्या गटाला? मॅडम एकूण 70 मिळाले मॅडम. 70. मागच्या वर्षी किती मिळाले आणि या वर्षी किती मिळाले बरं? मागच्या वर्षी 57 मिळाले आणि या वर्षी 14 मिळाले मॅडम. आणि या सगळ्याचे प्रयोग करून झाले, त्यातला एकही व्हिडिओ मिस झाला नाही ना तुमच्याकडनं? एखाद्या वेळेस होते मॅडम, म्हणजे कामात वेळ मिळत नाही तर मग आम्ही नंतर बघतो. नंतर हा प्रयोग नक्कीच करून बघत असाल नाही का? हो मॅडम. बरं. आणि हे सगळे आता प्रयोग करून बघत असताना तुम्हाला मुलांमध्ये काय काय फरक जाणवले विजयाताई? फरक जाणवला मॅडम की जसं मातीपासून किल्ले बनवणे, फळं बनवणे आणि त्यानंतर पुष्टांचे हे बनवणे दिवाळीच्या सुट्टीमध्ये खूप छान पद्धतीने केली मुलांनी. बरं. आणि पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता हे आठवतंय का? पाण्यामध्ये वस्तू कशा बुडतात, कशा तरंगतात ते सांगितलं मॅडम मुलांना. बरोबर. आणि मागच्या 57 प्रयोगांमधला तुम्हाला म्हणजे तुमच्या गटाला सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ कुठला होता शीतलताई?
10वा या वर्षीचा आवडलेला आहे मॅडम. 10वा म्हणजे कागदापासून फुलं कसे तयार करायचे, म्हणजे मुलं पण करून घेतात आणि आम्ही पण करतो त्यांच्याबरोबर. ओके, मग कागदापासून फुलं तयार करताना तुम्ही कुठल्या कुठल्या रंगाचे कागद निवडले होते? लाल, पिवळा, हिरवा, असे वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे कागद घेऊन मॅडम त्याच्यापासून फुलं तयार केले. अच्छा. आणि त्यांच्यापासून ती कृती करून घेतली. आणि जर समजा इतरांसोबत पण ते म्हणजे मुलं करू लागले, इतरांना पण घेऊन बसून करू लागले मुलं पण. आणि मागच्या वर्षी तुम्हाला सगळ्यात जास्त व्हिडिओ कुठला आवडला होता जो करताना खूप मज्जा आली? मागच्या वर्षी मॅडम आम्ही एका व्हिडिओमध्ये गेम घेतला होता मॅडम, तळ्यात मळ्यात आणि दोरी कुदणे, हे संगीत खुर्ची पण घेतली होती त्याच्यामध्ये आम्ही. मज्जा आली मग हे सगळं करताना? हो मॅडम, लहानपणीचे दिवस आठवले आम्हाला आमचे. मग तुम्ही तुमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळला होतात का? हा मॅडम. मग चिटिंग केलेली की नव्हती केली? नाही. हसलात म्हणजे नक्कीच केली होती. मग मुलं पण करायला बघतात का चिटिंग वगैरे असं काही? एखाद्या वेळेस हो करतात मॅडम. मग तुम्ही पकडतात का मग मुलांना चिटिंग करत असेल तर? आणि कसं समजवता मग? म्हणजे मग सांगतो त्यांना की चिटिंग नाही करायची, व्यवस्थित गेम खेळायचा. पण तुम्हाला हे सगळे प्रयोग करून बघत असताना मुलांमध्ये काय काय बदल जाणवतात, काय काय फरक जाणवतात? म्हणजे मॅडम अगोदर मुलं जे आहेत ती बोलत नव्हती, आता ती व्हिडिओ बघून बोलकी झाली ती मुलं. आणि त्या जे आपण कृती करून दाखवली त्या कृत्य ते करत होते. अगोदर त्यांना ते समजत नव्हतं की कशी कृती करायची काय. त्यांना म्हणजे ते व्हिडिओ बघून त्यांना पण असं कृती करायला आवडते. इतर मित्रांना पण घेऊन ते ती कृती करू लागतात. बरं. आता स्मिताताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला असा कठीण प्रयोग कुठला वाटला होता तुमच्या गटामध्ये? कठीण प्रयोग कोणता वाटला होता? तो करताना थोडीशी अडचण आली असेल किंवा अगदी पटकन कळला नसेल, पण नंतर मात्र कळला, थोडासा सुरुवातीला कठीण वाटला होता, किंवा कसा करायचा बुवा असा काही प्रश्न पडला असेल, असा कुठला प्रयोग होता मागच्या वर्षीचा किंवा ह्या वर्षीचा? कुठलाही सांगा. रांगोळी काढताना थोडंसं कठीण वाटलं होतं. अच्छा, रांगोळी काढताना कठीण वाटलं. पण मग जेव्हा रांगोळी तयार झाली तेव्हा असं वाटलं का नंतर की अरे हा तर सोपा होता प्रयोग? नंतर सोपा वाटला. अरे वा, बरं. आणि असा कुठला प्रयोग आहे जो करताना खूप जास्त हसायला आलं सगळ्यांना? दोरीवर उड्या मारताना, कडधान्य तयार करताना. असं तेव्हा हसायला आलं का बरं? दोरीवरच्या उड्या मारताना का बरं हसायला आलं सगळ्यांना? आणि त्यांच्यापासून बांगड्यांचे स्टँड पण शिकवले मॅडम आम्ही मुलांना. बरं. आणि मजा आली तर तुम्हाला हे सगळं करून बघत असताना? हो मॅडम, मजा आली. वा वा वा. सगळं कागदावर वजन पेलवत नसलं तर काय करावे ते पण शिकवलं. आणि हे सगळे प्रयोग करून बघत असताना तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं असं वाटलं का तुम्हाला, अंबिकाताई? हो मॅडम. काय काय तुम्हाला नवीन शिकायला मिळालं? जे आपल्याला अगोदर माहिती नव्हतं ते शिकायला या व्हिडिओद्वारे शिकायला मिळालं. काही घरातल्या गोष्टींचा वापर करताना ह्याचा उपयोग होतो का? किंवा रोजच्या स्वयंपाकात ह्या गोष्टींचा वापर होतो का? किंवा रोजच्या दिनचर्येमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो का तुम्हाला? मुलांना शिकवताना ह्या सगळ्या आयडिया व्हिडिओचा उपयोग होतोय का तुम्हाला, असं वाटतं का सगळ्या जणींना? हो मॅडम. कसं वाटतं बरं? म्हणजे काय नेमकं तुम्ही कसं करता मग शिकवताना ह्या सगळ्या आयडिया व्हिडिओचा वापर? मॅडम, समजा किचन मधल्या वस्तूंपासून आपण त्यांना मोजणी शिकवू शकतो. समजा लसूणच्या गाठा घेतला एखादा, तर त्या लसणाच्या पाकळ्या किती आहेत हे मोजणं, ते मुलं त्यांना मोजून दाखवणं आणि त्यांच्याकडून ती कृती करून घेणं. किंवा कोणत्या भाजीचं काय नाव आहे, भाज्यांचे नावं, फळांचे नावं, अशा वेगवेगळ्या कृती आपण किचन मधून पण मुलांना शिकवू शकतो. बरोबर. मस्त. आणि मग ह्याच्यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय असते? घरचे पण प्रतिसाद देतात ना मॅडम. घरचे पण सांगू शकतात आमच्या वेळेस हे असं नव्हतं, म्हणजे पहिल्या काळात मोबाईल नव्हते, तर मग आम्हाला असं शिकायला भेटायचं नाही, पण तुमच्या वेळेस मोबाईल आले, तुम्हाला ते शिकायला भेटते. घरचे पण प्रतिसाद देतात आणि घरचे पण आजी आजोबा त्यांच्याबरोबर खेळून ते शिकवू लागतात मुलांना पण. अरे वा. आणि तुम्हाला असं वाटतं का असे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत? हो मॅडम. बरं. आता महानंदताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय बरं? माझी जाऊ माता पालक गट. आणि तुमच्या आठवड्यातली मीटिंग कुठल्या वारी ठरलेली असते?
सोमवारी. किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 4 वाजता. तेव्हा मुलं जेव्हा तुमच्यासोबत आता बसतात तेव्हा मुलं तुम्हाला आधीपासून विचारतात का आई आज काय करायचंय प्रयोग, आई आज प्रयोग काय करायचा आहे? हो. मग तुम्ही काय करता, त्यांच्या शंकांचं निरसन कसं करता? व्हिडिओ फोन मॅडम. व्हिडिओ पाहून त्यांना शिकवता? हो. ओके. तुम्हाला सगळ्यांना एकंदर खूप मजा येते तर हे सगळे प्रयोग करून बघत असताना, नाही का? हा मॅडम. आणि अश्विनीताई तुम्हाला कसं वाटतंय हे सगळे प्रयोग करून बघत असताना? नवीन काय काय यावं शिकण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? वेगवेगळ्या प्रकारचे खेळ हे मुलांना शिकवण्याची प्रॅक्टिस असते. बरं. विजयाताई, स्मिताताई, अंबिकाताई, अश्विनीताई आणि महानंदाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सगळ्या जणींचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. सो फ्रेंड्स, एक नक्की, आपण जसा एखादा बदल स्वीकारतो ना तसंच आपल्याला वेगळेपण देखील स्वीकारता यायला हवं. एखाद्या व्यक्तीच्या नोकरी व्यवसायावरून आपण त्याची पात्रता ठरवण्यापेक्षा त्याच्या गुणांनी विचारांनी आपण त्याला ओळखलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल निर्णयात्मक भूमिका घेताना आधी त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घ्या, म्हणजे त्या व्यक्तीचं वेगळेपण आपल्याला सहज स्वीकारता येईल. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय. बाय बाय.